नमस्कार सगळ्यांना, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव आहे श्रेया. इथे मी दाखवते सकाळ सकाळ माझा कुकरचा दांडाच खराब झाला होता आणि माझ्याकडे एकच कुकर होता. कसं काय करायचं प्रश्नच पडत होता मला. चुलीवर काही जेवण करायचं नव्हतं, म्हटलं गॅसवरच कुकर लावेल आणि फोडणी देईन. आणि इथे मग काय मी शेवयाची खीर केली होती आणि माझ्या मिस्टरांनी काय एकदाचा तो मी खीर करेपर्यंत माझ्या मिस्टरांनी तो का दांडा तो सरळ करून दिलाच होता. आणि त्याच्यानंतर मिस्टर माझे बाजारात गेले होते. मला माहीतच नाही कधी गेले होते ते. आज शनिवार बाजार होता म्हणून तर म्हणाले जातो आणि घेऊन येतो. आणि भाजी तर एवढी घेऊन आले की बापरे, 2 महिने तरी खात बसेन मी. एवढी भाजी घेऊन आले होते ते. त्यांना त्या गोष्टीचा अंदाज नाही आला आणि घेऊन आले. भाजी भरपूर आणली होती भाजी. इथे मग मी वाटाण्याची उसळ केली होती मस्तपैकी, पांढऱ्या वाटाण्याची. सगळ्यांना म्हटलं चला वेगळं काहीतरी. आणि ताजी भाजी होती त्याच्यामुळे मिरची पण तर मस्त होती ताजी ताजी. मला ती तेलातली फ्राय करून खायची होती म्हणून मी फ्राय केली होती. आणि इथे तर माझा अर्धा दिवस त्या भाज्या साफ करण्यातच गेला होता. इथे मग काही मी घेवड्याची भाजी केली ती पण मस्त मस्त होती ताजी ताजी. तर म्हटलं आता कसं हिवाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे ताज्या ताज्या भाज्या मस्त वाटतात. इथे मग काय मी काकडी सोलून मस्त त्याचे बारीक पीस केले होते आणि त्याला मीठ लावून मस्तपैकी ते मी खाल्ले होते. एवढे छान लागतात ना, आवडतात मला असं ताजं ताजं ज्या वस्तू असल्या की लगेच लगेच ते तोंडात टाकायला. त्याच्यानंतर काय मग वेगळं करणार. इथे मग मी चपात्या भाजायला घेतल्या होत्या, बघू शकता इथे. चपात्या काही जास्त करायच्याच नव्हत्या. म्हटलं चला गरमागरम चपात्या करूया. मुलगा पण आता शाळेतनं यायला झाला होता म्हणून मग म्हटलं चपात्या करूया. इथे चपात्या करायला घेतल्या. समोसाच्या आकाराच्याच आमच्याकडे चपात्या करतात, गोल गोल अशा करत नाही. समोसाच्या आकाराचं तेल लावून अशा आम्ही चपात्या करतो. आणि बघायला गेलं तर त्या चपात्या मस्त होतात, फुगतात पण छान. मस्त टम्म टम्म अशा फुगतात, बघू शकता इथे. आणि मस्त दुसऱ्या दिवशीला पण खाऊ शकता अशा असतात. आणि असं आम्ही वरून तेल लावून घेतो त्यांना. जास्त काय आम्ही पलित्याने वगैरे आम्ही तेल नाही सोडत, सगळीकडे जरा जरा असं तेल लावतो आणि मस्त चपाती फुगून जाते. त्याच्यानंतर आम्ही असं म्हणजे जेवण केलेलं. माझा लेक शाळेतून जरा उशिरा येतो त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी थांबली होती जेवण करायची. जेवण केलं दोघांनी पण मस्तपैकी. आणि इथे पाणी आलं होतं, सरकारी पाणी ग्रामपंचायतीचं. बापरे, आमच्याकडे काही विहीर नाही दुसरी, हे आमचं पाणी असतं. आणि एवढ्या टाक्या भरून वाहत होत्या, कधी पाणी आलं कधी भरून गेल्या कळलंच नाही. पाठी येऊन बघते तर काय पाणी आलं होतं.